नमस्कार. ऑनलाईन फॅमिलीचं आईचे किचन या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण मिक्स डाळ आणि चपात्याच्या कणकीपासून फळं बनवणार आहोत. तर आज आपण वरण फळं बनवणार आहोत. चपातीची कणिक मी अर्ध्या तासापूर्वीच मळून ठेवलेली आहे आणि थोडीशी घट्ट मळायची असते ही, आणि हिला रेस्टसाठी ठेवलेलं आहे. एका मोठ्या पातेल्यात मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. हे लसणाचे 15 ते 20 कुड्या आहेत आणि हे जिरं, हे पांढरे तीळ. आता हे छोट्या खलबत्त्यात मी चांगलं कुटून घेत आहे. हे चांगलं क्रश होईपर्यंत आपण कुटायचं आहे. आता ही डाळ आपली पाणी उकळत्या पाण्यात टाकायची. पाणी उकळलं की मग ही भिजत टाकलेली डाळ आपण टाकायची. आता ह्याला 1-2 खळकून उकळ्या काढायच्या. त्या टाकात मी वरचं पाणी ठेवत आहे. दुधाची पिशवी शिल्लक केली तर त्यात थोडं पाणी घालून मी तेच पाणी वापरणार आहे. आता हे वरचं पाणी ताटातलं आपण काढून घ्यायचं आणि शिजलेली डाळ पण ह्यातच ओतायची. शिजलेली म्हणजे 1-2 उकळ्या आपण काढले. 30% डाळ शिजायला पाहिजे तेवढी शिजवायची, कारण फळासोबत परत ती डाळ शिजलेलीच असते. आता ह्यात मी कोथिंबीर पण घातलेली आहे. चांगलं ठेचून घ्यायचं आपण. आता त्या पातल्यात मी तेल घातलेलं आहे. ही मोहरी, जिरं, तीळ थोडी जास्त घालायची. जिरे 1 चमचा तर तीळ घालायचे 2 चमचे. आता हा आपण कुटलेला मसाला खलबत्त्यात लसूण, जिरं आणि कोथिंबीर हे चांगलं फ्राय होऊन द्यायचं. लसणाचा कलर गुलाबी होईपर्यंत. मंडळी, मध्ये मध्ये आठवणीनं सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपण रोजच नवीन नवीन रेसिपी करत आहोत. हे बघू शकता. आता हे चांगलं आपलं फ्राय झालेलं आहे. त्यात आपण घालायचं लाल तिखट आवडीनुसार. ही गेली हळद, अतिशय कमी तेलात ही वरणफळं अतिशय स्वादिष्ट बनतात आणि मस्त ही खायला एकदम छान वाटतं. ह्याला गुजरातमध्ये डाळ ढोकळी पण म्हणतात. आता हे सगळं पाणी आपण डाळीचं ह्यात घालून द्यायचं. ह्याला खळखळ उकळी येऊ द्यायची. आता ह्याच्यावर हे बघा, डाळ एवढीच आपली शिजली व्हायला पाहिजे. ह्याच्यावरती आता मी परत एक मोठं ताट ठेवत आहे. हे स्वादानुसार नमक मोठं घेते आणि ताटात पाणी घालून ठेवायचं. म्हणजे आपली इकडं फळं घुसपर्यंत तिकडचं पाणी सगळं गरम झालेलं असतं. म्हणजे गार पाणी वापरायचंच नाही. आता हे गव्हाच्या पिठाचं एक मोठी चपाती बनवून घ्यायची. घट्ट पीठ का मळायचं, तर जास्त ह्याला पीठ लागू नये म्हणून. पातळ पीठ केलं तर कसं जास्त पिठाचं मग लावावं लागतं, त्याला चिकण्याची शक्यता असते पडायला. घट्ट पीठ मळल्यामुळे ते कसं होते, आपल्याला कमी पिठात आपली फळं तयार होतात. हे जेवढं जास्त मला लाटता येईल पातळ करता एवढं करून घ्यायचं. ह्याच्यावरती जरासं पीठ भरभरायचं आणि तुम्हाला ज्या आकारात आपल्याला फळं पाहिजेत त्या आकारात आपण ही कट करून घ्यायची. असंच एका पाठोपाठ एक सगळं मी हे कट करून घेणार आहे. आणि हे टाकायच्या अगोदर थोडंसं ह्याच्यावरती गव्हाचं पीठ भरभरून घ्यायचं. हे बघा, ह्याला आता आपल्या ह्या अन्नाला उकळी आलेली आहे. आता ही सगळी फळं आपण ह्यात घालायची. उकळी आल्याशिवाय फळं घालायची नाहीत, नाहीतर मग लगदा तयार होते.
हे टाकून आता ही सगळी फळं टाकणार आहोत. अशीच सगळ्या कणकीची ही फळं तयार करून आपण यात टाकणार आहोत. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघू शकता फळांचा कलर किती छान आला. चालेल 3 ते 4 मिनिटात म्हणजे फळं आपली शिजून तयार होतात. आता बाउलमध्ये एक आपण हे काढून घेऊया. बघा किती कलर छान आला आहे.